संच मान्यता 2025-26 बाबतचा हा अपडेट आहे। मित्रांनो, 2025-26 पासून युडॅक्स प्लस आणि सरल प्रणालीचे वेगवेगळे पोर्टल इंटिग्रेट करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे युडॅक्स प्लस वर असलेले वर्ग, मॅनेजमेंट, कॅटेगरी, मीडियम आणि त्याचबरोबर इतर काही महत्त्वाच्या बाबी सरल प्रणालीवर जशाच्या तशा इम्पोर्ट होणार आहेत आणि त्यामुळे हे जे इंटिग्रेशन आहे हे इंटिग्रेशन सरल प्रणालीच्या संच मान्यतेवर इफेक्ट करणार आहे आणि त्यामुळे युडॅक्स प्लसचा डेटा आपण जेवढा ॲक्युरेट करू शकाल तेवढा ॲक्युरेट करण्याचा आपण प्रयत्न करावा। हा डेटा दररोज रात्री सरल प्रणालीच्या पोर्टलवर इम्पोर्ट होतो आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ संच मान्यता 2025-26 साठी शिक्षक मुख्याध्यापक यांनी नेमकी कोणती काळजी घ्यायची याबाबतचा आहे। मी प्रफुल्ल, एज्युकेट भारत या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मागील 3 वर्षापासून सातत्याने मी एज्युकेट भारतच्या माध्यमातून वेगवेगळे टेक्निकल व्हिडिओज आपणास शेअर करतो आहे आणि विनंती करतो आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ शेअर करावा। मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे हा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, सर्वांना संकल्पना समजतील यासाठी आहे आणि मी आपणास ज्या काही ट्रिक्स सांगणार आहे त्या आपण अवश्य तपासाव्या आणि त्याच पद्धतीने संच मान्यता 2025-26 साठी पुढे जावं। तर चला मित्रांनो, आपण संच मान्यता 2025-26 साठी नेमकं काय केलं पाहिजे ते जाणून घेऊ। तर चला मग आपण सुरू करूया। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबीवर आपण चर्चा करणार आहोत। एज्युकेट भारत या चॅनलचं उद्दिष्ट माहिती कशी भरायची हे सांगणं नसून माहिती भरताना आपल्याला कोणकोणत्या काळजी घ्यायच्या आहेत आणि कोणता डेटा कुठे रिफ्लेक्ट होतो आणि त्या डेटाचा काय उपयोग असतो हे सांगण्याचा माझा प्रयत्न असतो। एक पत्र मी आपल्या स्क्रीनवर शेअर केलेलं आहे। 31/10/2025 चं हे पत्र आहे आणि या पत्राप्रमाणे आपल्याला 2025-26 ची सर्व वर्गांची संच मान्यता करायची आहे आणि ही जबाबदारी मुख्याध्यापक यांची सर्वप्रथम आहे। त्यासाठी मित्रांनो, आपल्याला 3 महत्त्वाच्या पोर्टलवर काम करायचं आहे। सरल प्रणालीचं स्कूल पोर्टल, ज्यामध्ये आपल्याला शाळेचं मीडियम आणि त्याचं एड निश्चित करून तो फॉरवर्ड करायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, स्टुडंट पोर्टलला विद्यार्थी आपले जे आहेत त्या विद्यार्थ्यांचा अनुदान प्रकार, माध्यम, व्यवस्थापन प्रकार तपासायचा आहे आणि तो केंद्र प्रमुखांना फॉरवर्ड करायचा आहे। आणि तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वर्किंग टीचर्स भरणे आणि ते करण्यासाठी आपल्याला संच मान्यता पोर्टलला जावं लागेल आणि तिथे जाऊन आपल्याला आपल्या शाळेची बेसिक इन्फॉर्मेशन आणि त्याचबरोबर जे शिक्षक आपल्या शाळा पोर्टलवर आहेत त्या शिक्षकांची माहिती तपासणे, फेच करणे आणि तिला फॉरवर्ड करणे, या 3 महत्वाच्या स्टेप्स आपल्याला करायच्या आहेत। आणि मित्रांनो, संच मान्यतेची ही जी मेथड आहे ही 3 स्टेपची नसून ही 6 स्टेपची आहे आणि या 6 स्टेप्स मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जेव्हा आपण लॉग इन कराल, लॉग इन केल्यानंतर अनेकदा आपल्याला वेबसाईटला गेल्यानंतर दिस साइट कांट बी रीच अशा पद्धतीचा मेसेज येऊ शकतो आणि त्यामुळे आपण शिक्षक मुख्याध्यापक यांनी पॅनिक होण्याची गरज नाही। पत्र जर आपण बघितलात तर हे पत्र 31/10/2025 चं पत्र आहे। 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपल्याला संच मान्यता पूर्ण करायची आहे। 3 नोव्हेंबर पर्यंत पोर्टल प्रॉपरली स्टार्ट झालेलं नव्हतं। 4 नोव्हेंबरला मी हा व्हिडिओ तयार करतो आहे आणि हा व्हिडिओ तयार करताना आता पण मला काही अडचणी आहेत आणि त्यामुळे 7 नोव्हेंबर या डेट मुळे शिक्षक मुख्याध्यापक यांनी पॅनिक होऊ नये, काम करावं, स्मार्ट वर्क करावं आणि संच मान्यता पूर्ण करावी। व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट मी आपणास सांगणार आहे। संच मान्यता फक्त 3 स्टेपची नाही तर संच मान्यता 6 स्टेपची आहे आणि या 6 स्टेप्स मी आपणास सांगणार आहे आणि यावर जर आपण काम केलात तर पुढच्या वर्षी निश्चितच आपल्याला कोणतीही अडचण जाणार नाही। सगळ्यात प्रथम गुगल क्रोम ओपन करूया। मी गुगल क्रोम ओपन केलेला आहे आणि ऍड्रेस बार मध्ये आपल्याला education.maharashtra.gov.in ही वेबसाईट एंटर करायची आहे। परत दिस साइट कांट बी रीच अशा पद्धतीचा मेसेज आलेला आहे आणि हा मेसेज अनेक शिक्षक मुख्याध्यापक यांना येतो आहे कारण महाराष्ट्रातील जवळपास सर्व शाळा
ज्यांना संच मान्यता करायची आहे त्या सर्व शाळा या पोर्टलला लॉग इन होत आहेत आणि ही अडचण एक कॉमन अडचण आहे, सरळ प्रणालीची कॉमन अडचण आहे की अनेकदा पोर्टल हँग होतो, अनेकदा पोर्टल क्रॅश होतो आणि त्यामुळे शिक्षक मुख्याध्यापकांना 10 ते 15 मिनिटाच्या या ऍक्टिव्हिटीसाठी दिवस 2 दिवस काम करावं लागतं। तर ही एक तांत्रिक अडचण निश्चितच भविष्यामध्ये सरळ प्रणालीवर सोडवली जाईल अशी आपण अपेक्षा करूया। तर मित्रांनो, एक ब्राउझर आपल्याला ओपन करायचा आहे। ऍड्रेस बार मध्ये education.maharashtra.gov.in एंटर करायचं आहे। त्यानंतर सरळ प्रणालीचं मुख्य पृष्ठ आपल्या समोर येईल। वर विभागीय लिंक मध्ये जायचं आहे। इथे बघा मित्रांनो, आपल्याला विद्यार्थी पोर्टल, स्कूल पोर्टल आणि संच मान्यता पोर्टल या 3 पोर्टल वर काम करायचं आहे। सर्वात प्रथम आपण स्कूल पोर्टल वर जाऊ। यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक लॉग इन पेज येईल। तर मित्रांनो, लॉग इन पेज आलेला आहे। या ठिकाणी आपल्याला शाळेच्या स्कूल पोर्टलचा किंवा संच मान्यता पोर्टलचा आयडी पासवर्ड एंटर करून लॉग इन करायचा आहे। जर लॉग इन होत नसेल तर आपण फॉरगॉट पासवर्डच्या माध्यमातून नवीन पासवर्ड प्राप्त करून घेऊ शकता आणि तरी सुद्धा होत नसेल तर मग केंद्र प्रमुख लॉग इनला स्कूल पोर्टलवर पासवर्ड रिसेट करण्याची सुविधा आहे, ज्यातून आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड गेस्ट 123 शिफ्ट 123 प्राप्त होणार आहे। तर चला आपण लॉग इन वर क्लिक करूया। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्या समोर हा एक पेज येईल ज्या ठिकाणी आपल्या शाळेची संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल आणि स्कूल स्टेटस सेव्ड आहे। तर मग इथे ज्यावर वेगवेगळ्या मेनूज दिलेले आहेत, यामधलं डिव्हिजन अँड एड स्टँडर्ड वाईज डिव्हिजन यावर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर एक पेज आपल्या समोर येईल जो अत्यंत महत्वाचा आहे आणि ज्यामध्ये आपल्याला माहिती फीडअप करायची आहे। तर बघा मित्रांनो, इथे शाळेबद्दलची सर्व माहिती दिलेली आहे। शाळेचं मॅनेजमेंट दिलेलं आहे, लोएस्ट क्लास, हायेस्ट क्लास, त्याचबरोबर करिक्युलम, त्याच्यानंतर एसएससी बोर्ड किंवा एचएससी बोर्ड, सदर शाळा प्राथमिक आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींची गरज नाही। या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन दिलेले आहेत आणि मित्रांनो, इथे बघा आपल्या शाळेमध्ये जेवढे वर्ग असतील तेवढे वर्ग दिलेले आहेत, त्यांचे डिव्हिजन दिलेले आहेत आणि त्याचबरोबर राईट साइडला ऍक्शन बटन दिलेले आहे। आता आपल्याला ऍक्च्युअल काम करायचं आहे। मित्रांनो, हे जे डिव्हिजन्स आलेले आहेत, हे डिव्हिजन युडॅस प्लसच्या स्टुडंट पोर्टल वरून आलेले आहेत आणि म्हणून युडॅस प्लसचं स्टुडंट पोर्टल एकदा तपासून घेणे फार आवश्यक आहे आणि ती स्क्रीन आपल्या समोर आलेली आहे। जर आपण डाव्या साइडला स्कूल डिटेल्स वर क्लिक केला, सेक्शन मॅनेजमेंट वर क्लिक केलं तर आपल्या शाळेमध्ये जेवढे काही सेक्शन्स तयार झालेले होते ते सेक्शन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। एक्सपॅन्ड ऑल सेक्शन वर क्लिक केलं तर प्रत्येक वर्गाचे सेक्शन आपल्याला पाहायला मिळतील आणि मित्रांनो, इथे आपणास एक नवीन अपडेट देतो आहे। पुढील सत्रापासून हे सेक्शन सुद्धा भारत सरकार लॉक करणार आहे। नवीन सेक्शन साठी आपल्याला वेगळ्याने परमिशन किंवा वेगळ्याने मागणी करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर इथे एक नवीन कॉलम पण ऍड होणार आहे, ज्यामध्ये आपल्या शाळेची ही जी तुकडी आहे ती तुकडी नेमकी कोणत्या व्यवस्थापनावर आहे ते आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, चौथा पार्ट जो आहे की स्कूल एड वर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेमध्ये जर अतिरिक्त तुकड्या असतील तर त्या अतिरिक्त तुकड्या आपल्याला युडॅस प्लसच्या स्टुडंट पोर्टलला येऊन सेक्शन मॅनेजमेंटला येऊन डिलीट कराव्या लागतील। तर हे चौथं काम आहे। तर चला पुन्हा एकदा आपण त्याच पेज कडे जाऊ। इथे आपल्याला काय करायचं मित्रांनो, इथे आपल्याला एक वर्ग घ्यायचा आहे, एक तुकडी घ्यायची आहे, एडिट वर क्लिक करायचं आहे आणि आता आपल्या समोर पहिल्या वर्गाची इन्फॉर्मेशन समोर आलेली आहे। यामध्ये आपण तुकडी ए ची माहिती भरतो आहोत। युडॅस प्लसचं मीडियम आपल्याला मराठी ऑटोमॅटिक आलेला आहे आणि हे मीडियम सुद्धा युडॅस प्लसच्या स्कूल पोर्टल वरून आलेला आहे आणि म्हणून युडॅस प्लसचं स्कूल पोर्टल सुद्धा आपल्याला तपासून घेणे आवश्यक आहे। प्रोफाइल अँड फॅसिलिटी पोर्टल मध्ये जाऊन आपल्या शाळेमध्ये हे जे वर्ग आहेत हे सर्व अचूक आहेत का याची खात्री केली पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या शाळेचं जे मीडियम आहे ते मीडियम अचूक आहे की नाही खात्री केली पाहिजे। हे आपलं 5वं काम आहे आणि त्यानंतर मित्रांनो बघा, ही जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे एडिट ऑटोमॅटिक आलेला आहे। आपल्या शाळेत जर सेमी इंग्लिश असेल तर यस दाखवायचं आहे, नसेल तर
नो दाखवायचा आहे। मित्रांनो, ही सेक्शन मॅपिंग आहे। आपल्या शाळेत जेवढ्या तुकड्या मंजूर असतील त्या सर्व तुकड्या इथे आपल्याला मॅप करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला अपडेट वर क्लिक करायचं आहे। आता बघा, डिव्हिजन डेटा अपडेट सक्सेसफुली ओके वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला पहिल्या वर्गाचा सेक्शन ए, त्याचं मीडियम मराठी, ए टाइप एडेड आणि सेमी इंग्लिश नो असं पाहायला मिळेल। म्हणजे आपला पहिला वर्ग आणि पहिल्या वर्गाची पहिली तुकडी अपडेट झालेली आहे। आता दुसरा वर्ग घ्यायचा आहे। सेम प्रोसेस रिपीट करायची आहे। माहिती अचूक भरायची आहे। कुठेही चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। अपडेट वर क्लिक करायचं आहे। डिव्हिजन डेटा अपडेटेड सक्सेसफुली अशा पद्धतीने दुसरा वर्ग आणि त्याची तुकडी अपडेट झालेली आहे। याच पद्धतीने आपण सर्व वर्गांच्या तुकड्या, त्यांचं माध्यम, त्यांचं अनुदान आणि सेमी इंग्लिश आहे की नाही हे अपडेट करून घेऊ। मित्रांनो, व्हिडिओ तयार करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत, त्या आपणास मी दाखवत नाही आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने त्या शाळेतील सर्व वर्गांच्या सर्व तुकड्यांचं मीडियम आपण चेक केलेलं आहे, मीडियम अपडेट केलेलं आहे आणि ते एकदा अत्यंत काटेकोरपणे आपल्याला तपासून घ्यायचं आहे। कारण संच मान्यता या जशा वर्गांच्या पटसंख्येप्रमाणे होतात तशाच त्या मीडियम प्रमाणे सुद्धा होतात आणि त्यामुळे आपल्या शाळेचं मीडियम अचूक आहे की नाही याची खात्री करावी। मीडियम मध्ये कोणतीही अडचण असेल तर आपण तात्काळ UDAS प्लसच्या प्रोफाइल अँड फॅसिलिटी पोर्टल वर जावं आणि तिथे ते मीडियम तपासून घ्यावं आणि त्यानंतरही ते दुरुस्त होत नसेल तर आपण डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांना भेटून ते माध्यम अपडेट करून घ्यावं। पोर्टल मध्ये काम करत असताना, संच मान्यतेची माहिती भरत असताना आपल्याला अनेक समस्या येऊ शकतात, परंतु आपण हेडॅक करून घेणे किंवा पॅनिक होण्याची गरज नाही। तर मित्रांनो, आता आपल्या वर्गातील सर्व तुकड्यांचं माध्यम, त्यांचं अनुदान आणि त्या तुकड्यामध्ये सेमी इंग्लिश आहे की नाही हे अपडेट झालेलं आहे। इथे बघा, चक्री फिरत आहे। तोपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राइब करावं। केलंय का? नाही केलं ना? मग करून घ्या। आपण चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि एवढ्यात जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। तर मित्रांनो, इथे आपण आपल्या शाळेमध्ये असलेल्या सर्व वर्गांच्या तुकड्या, त्यांचं माध्यम, त्यांचा अनुदान प्रकार आणि सेमी इंग्लिश यस किंवा नो सगळं आपण अपडेट केलेलं आहे आणि अपडेट केल्यानंतर आपल्याला फायनलाइज या बटनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर एक परत स्क्रीन ओपन होईल आणि ज्या ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर आणि मुख्याध्यापक यांचं पूर्ण नाव टाइप करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला ऑर्डर टाइप सिलेक्ट करायचा आहे। ऍक्च्युअली जिल्हा परिषदच्या शाळांसाठी हा टॅब नको होता, परंतु तरी सुद्धा ऑप्शन आलेला आहे। आपण एज्युकेशन ऑफिसर ऑर्डर घेऊ शकता आणि त्याचबरोबर ऑर्डरची तारीख पण आपण एंटर करू शकता। आणि जेव्हा सबमिट बटनवर क्लिक करतो त्यावेळेस प्लीज फिल ऑल इनपुट्स फॉर एडेड डिव्हिजन डॉक्युमेंट अपलोड अशा पद्धतीचं ऑप्शन आलेलं आहे। आता जिल्हा परिषदच्या शाळांसाठी नेमकं कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं याबाबत कुठेही काही पाहायला मिळत नाही। माझी आपला सूचना असेल की आपण UDAS पोर्टलला जावं। प्रोफाइल अँड फॅसिलिटी पोर्टलच्या लॉग इन वर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचं लॉग इन करून घ्यावं। लॉग इन झाल्यावर डेटा कॅप्चर वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली जाऊन स्कूल रिपोर्ट कार्ड यावर क्लिक करून एक रिपोर्ट कार्ड आपला डाउनलोड होईल। तो रिपोर्ट कार्ड आपण या ठिकाणी अपलोड करू शकता। मी चूज फाईल वर क्लिक केलेला आहे, ती फाईल सिलेक्ट केलेली आहे आणि सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ओके वर क्लिक करायचं आहे आणि मग प्रोसेसिंग स्टार्ट होईल। याला सुद्धा काही वेळ लागू शकतो। जो मेसेज येईल त्यानंतर पुढे काय करायचं ते मी आपल्याला सांगणार आहे। तर मित्रांनो, फायनली डेटा सबमिट झालेला आहे। खाली जर आपण बघितलात तर डेटा इज फायनलाइज आलेला आहे आणि जर परत एकदा तुम्ही डिव्हिजन आणि एड वर क्लिक केलात तर या ठिकाणी असलेली फायनलाइज जी टॅब आहे ती निघून गेलेली आहे। आपलं स्कूल पोर्टल शेवटी अथक परिश्रमानंतर पूर्ण झालेलं आहे। हे आपलं पहिलं काम झालेलं आहे। आता आपल्याला दुसऱ्या कामाकडे जायचं आहे आणि त्यासाठी आपण इथे लॉग आउट करावं। त्याच्यानंतर मित्रांनो, परत एकदा आपल्याला सरळ प्रणालीच्या या पोर्टलवर यावं लागेल। या मुखपृष्ठावर आल्यानंतर विभागीय लिंक मध्ये खाली संच मान्यता पोर्टलवर क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, एक महत्वाचा अपडेट मी आपणास देतो आहे।
संच मान्यता पोर्टल मध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत, कारण संच मान्यता पोर्टल मध्ये आपण शालारचा डेटा इम्पोर्ट करत होतो आणि तो डेटा इम्पोर्ट होताना सर्व शिक्षक इम्पोर्ट होत नव्हते आणि म्हणून आता ही एक सूचना आलेली आहे। या सूचनेप्रमाणे आपल्याला सरळ प्रणालीचं स्कूल पोर्टल अगोदर फायनलाइज करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला संच मान्यता पोर्टल मध्ये जायचं होतं, परंतु आता संच मान्यता पोर्टल तांत्रिक कारणामुळे थांबवण्यात आलेला आहे। आता आपल्याला तिसऱ्या पोर्टलवर काम करायचं आहे, ज्याला आपण स्टुडंट पोर्टल म्हणतो आणि या स्टुडंट पोर्टल वर जो डेटा आलेला आहे तो डेटा युडास प्लसच्या SDMS पोर्टल वरून म्हणजेच युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टल वरून आलेला आहे। आता चला मित्रांनो, आपण परत एकदा मुख्य पृष्ठावर जाऊ, विभागीय लिंक वर क्लिक करू आणि इथे विद्यार्थी पोर्टल वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर लॉग इन पेज येणार आहे आणि या लॉग इन पेज वर आपल्याला युडास कोड आणि पासवर्ड एंटर करून लॉग इन करायचं आहे। मित्रांनो, लॉग इन वर मी क्लिक करतो आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर एक महत्वाची सूचना आलेली आहे, ज्यामध्ये सन 2025 ची संच मान्यता युडास प्लस मधील 23 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या नोंद झालेल्या आणि आधार वैध असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर आधारित असणार आहे। मित्रांनो, यामध्ये सुद्धा एक अपडेट आलेला आहे। सुरुवातीला जे पत्र आलेलं होतं त्या पत्राप्रमाणे 20 ऑक्टोबर 2025 चा डेटा आधार व्हॅलिडेट स्टुडंटचा डेटा घेण्यात येणार होता, परंतु आता 23 ऑक्टोबर 2025 ला सकाळी 11 वाजतापर्यंत जेवढे विद्यार्थी आपण युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टल वर एंटर केलेले होते, जेवढ्या विद्यार्थ्यांचे आधार आपण व्हॅलिडेट केलेले होते, त्या विद्यार्थ्यांची संख्या काउंट होणार आहे। तर मित्रांनो, इथे मी क्रॉस वर क्लिक करतो आहे, क्लोज करतो आहे। त्याच्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम स्कूल डिटेल्स वर क्लिक करायचं आहे आणि इथे जाऊन मुख्याध्यापक यांचं आडनाव एंटर करायचं आहे, फर्स्ट नेम एंटर करायचं आहे, मिडल नेम एंटर करायचं आहे, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे आणि मुख्याध्यापक यांचा फोन नंबर सुद्धा एंटर करून घ्यावा। नंतर सेव्ह या बटन वर क्लिक करायचं आहे आणि बघा डेटा अपडेटेड सक्सेसफुली, ओके वर क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने मुख्याध्यापक यांची बेसिक इन्फॉर्मेशन अपडेट झालेली आहे। त्यानंतर स्टुडंट एंट्री वर जर गेला तर इथे तुम्हाला स्टुडंट डिटेल्स पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर खाली अकॅडमिक इयर आणि वर्गनिहाय आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या पाहता येणार आहे, विद्यार्थ्यांना सुद्धा पाहता येणार आहे। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, तिसरा जो टॅब आहे तो म्हणजे संच मान्यता टॅब। या टॅब मध्ये वर्गनिहाय जे विद्यार्थी असतील त्यांचं माध्यम तपासून त्यांना आपल्याला केंद्र लॉग इन ला फॉरवर्ड करायचं आहे। तर चला, संच मान्यता लॉग इन वर मी एकदा क्लिक करून बघतो। मित्रांनो, ही टॅब सुद्धा आता काम करत नाही आहे, तर याबाबतचा नवीन अपडेट मी आपणास लवकरच देईन। आणि मित्रांनो, विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉनला प्रेस करावं, जेणेकरून रेग्युलर अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, संच मान्यतेच्या दुसऱ्या व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।